गुजरातमधील एक 10वी पास बेरोजगार तरुण आणि गाझियाबादमध्ये एअर होस्टेसचे शिक्षण घेणारी एक उच्च शिक्षित तरुणी, दोघेही एका फ्लॅटमध्ये भारतामध्ये बसून दररोज लाखो रुपयांची उलाढाल करत होते. मित्रांनो, ही एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाची किंवा OTT प्लॅटफॉर्मची स्टोरी नाहीये, तर 11 ऑगस्ट 2026 रोजी गुजरातच्या वडोदरा पोलिसांनी उघडकीस आणलेलं एक अत्यंत धक्कादायक सत्य आहे. वडोदराचे SCP विमल गामित यांनी जेव्हा त्या फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा सायबर विश्वातील एक भयंकर काळा चेहरा समोर आला. मनीष हा एक 10वी पास आहे, पण त्याचे डोकं गुन्हेगारीत अचाट चालत होते. 2 वर्षापूर्वी नोकरी गेल्यावर त्याने स्ट्रिप चॅटवर रिसर्च केला. स्ट्रिप चॅट हा एक आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल ऑनलाईन एडल्ट लाईव्ह व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील मुली लाईव्ह येतात. या वेबसाईटचा नियम आहे की जर एखाद्या युजरला ग्राहकाला या मुलींशी खासगीत व्हिडिओ कॉल करायचा असेल किंवा त्यांना आक्षेपार्ह कृत्य स्ट्रिप करायचा असेल तर युजर्सला म्हणजेच ग्राहकांना आधी पैसे देऊन डिजिटल कॉइन्स खरेदी करावे लागतात. हे कॉइन्स म्हणजेच या वेबसाईटचे चलन, करन्सी. ग्राहक जितका जास्त वेळ व्हिडिओ कॉलवर थांबेल तितके त्याचे कॉइन्स वेगाने संपतात आणि या कॉइनच्या बदल्यात वेबसाईट चालवणाऱ्यांना आणि त्या मुलींना कोट्यावधी रुपयाची कमाई असते. मनीष पडियार याला जेव्हा हे समजलं की भारतातून थेट ही वेबसाईट वापरणे अवघड आहे, मग त्याने स्वतःची बुद्धी लढवली आणि एक बेकायदेशीर APK फाईल कस्टम ॲप तयार केली. हे ॲप डाउनलोड करायला लावून तो भारतीय ग्राहकांना आकर्षित करायचा आणि ग्राहकांकडून 500 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंत ॲडव्हान्स रिचार्ज करून घ्यायचा. मनीषला ॲपच्या माध्यमातून एका कॉइनच्या बदल्यात थेट 4 रुपये मिळायचे, जे थेट त्याच्या गुप्त बँक खात्यात जमा होत होते. याच काळ्या पैशातून त्याने अवघ्या काही महिन्यात 11 लाख रुपये किमतीचा फ्लॅट रोख रक्कमेमध्ये खरेदी केला होता. पण मनीषला आता खरी गरज होती ती तरुणींची. गाझियाबादमधून एका तरुणीला वडोदऱ्यात आणले, जी चक्क एअर होस्टेसचे शिक्षण घेत आहे. ही तरुणी इंटरनेटवर अनु किंवा इतर खोट्या नावाने प्रोफाईल बनवून ग्राहकांना जाळ्यात ओढायची. मनीषने या कामासाठी आपल्या फ्लॅटमध्ये 4 ते 5 तरुणींचे नेटवर्क तयार केले होते.